नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक स्वराज यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण अभ्यासणार आहोत द्वितीय सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका इयत्ता 5वी आणि मित्रांनो विषय आहे इंग्लिश. मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. सेकंड टर्म एक्झाम मॉडेल क्वेश्चन पेपर यामध्ये विभाग पहिला ओरल सेक्शन यामध्ये तोंडी परीक्षा असणार आहे 10 मार्कांसाठी. रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस अँड आन्सर द क्वेश्चन्स गिवन बिलो ओरली. एनी 5 हे वाक्य तुम्हाला ऐकायला मिळतील. वाक्य ऐकून झाल्यानंतर तुम्हाला खालील 6 प्रश्न विचारले जातील. तुम्हाला तोंडी त्या ठिकाणी काय करायचे ते उत्तर द्यायचे. जसं द ब्लॅकस्मिथ अँड द कारपेंटर बिगन देअर वर्क्स अर्ली इन द मॉर्निंग. पूर्ण उतारे वाचून झाल्यानंतर तुम्हाला प्रश्न विचारण्यात येतील. हु बिगन देअर वर्क्स अर्ली इन द मॉर्निंग. तर आन्सर असेल ब्लॅकस्मिथ अँड द कारपेंटर. अशा पद्धतीने तुम्हाला 5 वाक्ये ऐकल्यानंतर तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं द्यावयाची आहे. ही संपूर्ण तोंडी असणार आहे. रिसाइट द गिवन पोएम विथ द प्रॉपर रिदम अँड ॲक्शन. ही कविता तुम्हाला पाठ करायची आहे आणि म्हणून दाखवायची आहे. त्यानंतर सेक्शन 2 रायटिंग सेक्शन म्हणजे लेखी परीक्षा या ठिकाणी सुरू होते. आता लेखी परीक्षा ही 40 मार्काची असणार आहे आणि त्यासाठी जे प्रश्न आहेत ते या स्वरूपाचे असतील. क्वेश्चन 3 कंप्लीट द फॉलोइंग. राईट रिलेटेड वर्ड्स इन द गिव्हन बॉक्सेस. टीचर, टीचरशी संबंधित स्कूल. आता स्कूलशी संबंधित 2 शब्द तुम्हाला लिहायचे. आपण एक लिहू शकतो क्लासरूम आणि दुसरं लिहू शकतो टीचिंग. मग आता शाळेशी संबंधित त्या शाळेमध्ये वर्गखोल्या असतात आणि त्यामध्ये अध्यापन सुरू असते. ऑब्झर्व द पिक्चर ए गार्डन अँड राईट द नेम्स ऑफ द फॉलोइंग ऑब्जेक्ट्स युजिंग द इंडेक्स. नेक्स्ट पेजवरती हा प्रश्न आपण समजून घेऊया. मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. गार्डन मॅप या ठिकाणी दिलेला आहे आणि या ठिकाणी गार्डनमध्ये काही वस्तूंना क्रमांक दिले 1, 2, 3. या ठिकाणी इंडेक्स दिलेले आहे. कोणत्या चित्रासाठी काय वापरले फाउंटेन, ट्री, बेंच, स्लाइड, स्विंग, ग्रास अँड द लॅम्प. या ठिकाणी नंबर 1 ला जी वस्तू आहे तिचं नाव काय आहे ते आपल्या ठिकाणी लिहायचं आहे. तर आन्सर इज द स्विंग. आता नंबर 2 ला जी वस्तू आहे हे चित्र कशाचं आहे तर स्लाइड आणि नंबर 3 हे फाउंटेन. मग अशा पद्धतीने हा क्वेश्चन तुम्हाला सोडवायचा आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. स्वतः नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सॉल्व द फॉलोइंग्स म्हणजे खालील क्वेश्चन तुम्हाला सोडवायचे आहेत. 5 मार्कासाठी आहे. 2 आणि 3 मार्काला असे 2 प्रश्न आहेत. चूज अँड सर्कल द करेक्ट अपोजिट वर्ड्स. म्हणजे हाय या शब्दाचा विरुद्धार्थी जो शब्द आहे या 3 पैकी त्याला सर्कल करायचं आहे. हाय, लो, करेक्ट. अशा पद्धतीने. स्ट्रॉंग च्या अपोजिट मध्ये सिली, मेसी. आन्सर आहे वीक. मॅच द वर्ड्स विथ देअर सिमिलर मिनिंग वर्ड्स. वरती आपण अपोजिट बघितले तर सिनोनिम्स म्हणजे सिमिलर मिनिंग्स एकाच अर्थाचे शब्द वर्ड्स आणि आन्सर आणि सिनोनिम्स. जंप, जंपला दुसरा पर्यायी शब्द आहे हॉप. फादर यासाठी आपण दुसरा पर्यायी शब्द वापरतो डॅड. आणि डिश, डिशला पर्यायी शब्द आहे प्लेट. अशा पद्धतीने तुम्हाला आन्सर फिल करायचे आहे. मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तुम्ही स्वतः नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. रीड द पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. हा पॅसेज जो आहे तो आपला काळजीपूर्वक वाचायचा आहे. तुमच्या लेसनमधलाच बुकमधलाच लेसन आहे. कारवर वांटेड टू हेल्प द पुअर फार्मर्स हू हॅड स्मॉल फार्म्स इन अल्बामा. आणि ह्या कारवरची स्टोरी आहे ही. आणि त्यावर आधारित काही क्वेश्चन्स खाली दिलेले. फिल इन द ब्लँक्स रिकाम्या जागा भरा. कारवर टोल्ड द फार्मर्स टू ग्रो क्रॉप्स लाईक डॅडियास अँड बीन्स. मग या ठिकाणी आपला आन्सर दिसतंय बघा की Carver told them means farmer grow crops like peanuts and the beans. म्हणजे आपला आन्सर आहे पीनट्स. असेच क्वेश्चन पुढच्या पेजवरती आपण पाहणार आहोत. कंप्लीट द वेब ही जाळी पूर्ण करायचे. व्हॉट डीड कार्वर मेक फ्रॉम द पीनट्स. पीनट्स पासून त्यांनी बनवलेल्या वस्तूंची नावे या ठिकाणी लिहायची आहेत. पदार्थांची नावे या ठिकाणी लिहायची आहेत. शुगर, इंक, बूट पॉलिश अँड द सोप, कलर, सो मेनी. बट आपल्या ठिकाणी 2 आवश्यक आहेत. ते 2 आपण लिहूया. मेक मिनिंगफुल वर्ड्स फ्रॉम द गिवन जम्बल्ड वर्ड्स. या ठिकाणी स्क्रॅम्बल केलेले वर्ड्स आहे. त्यांचा क्रमांक पुढे दिलेला आहे. जसं MRAFRE या शब्दांना जर व्यवस्थित क्रमाने लावलं तर फार्मर हा शब्द तयार होतो. आता बघा या ठिकाणी हे शब्द आहे USEMUM. या शब्दांचा जर आपण तुमचा शब्दसाठा चांगला असेल, तुमचं वाचन चांगलं असेल तर तुमच्या डोळ्यासमोर लगेच या शब्दापासून एक नवीन शब्द तयार होईल आणि तो आहे बघा म्युझियम. त्यानंतर हे जे शब्द आहेत यांना जर आपण व्यवस्थित जोडलं तर यापासून आपल्याला नवीन शब्द तयार होतो बघा प्लॅस्टिक. अशा पद्धतीने. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुम्ही स्वतः नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा.
डू ॲज डायरेक्टेड म्हणजे जशा सूचना दिल्या त्या सूचनांप्रमाणे तुम्हाला उत्तर निवडायचे आहेत. यूज द करेक्ट पंक्च्युएशन मार्क्स, या ठिकाणी क्वेश्चन मार्क्स, एक्सक्लामेशन आणि फुल स्टॉप यापैकी कोणत्या वाक्यामध्ये कोणतं मार्क्स बसतं ते आपल्याला टाकायचं आहे. द कार इज रेड स्टेटमेंट आहे, दॅट्स वाय फुल स्टॉप. व्हेअर इज द डॉग क्वेश्चन आहे, मीन्स क्वेश्चन मार्क्स. व्हॉट अ ब्युटिफुल फ्लॉवर्स एक्सक्लामेशन आहे म्हणजेच एक्सक्लामेशन मार्क्स. अशा पद्धतीने तुम्हाला योग्य उत्तर निवडायचे आहेत. ऑब्झर्व द गिवन टेबल अँड यूज क्ल्यूज फ्रॉम इट टू मेक अ मिनिंगफुल पॅरेग्राफ. याच्यापासून तुम्हाला वाक्य तयार करायचे आणि पॅरेग्राफ तयार करायचा आहे. मी या ठिकाणी वाक्य पॅरेग्राफ तयार केला होता. आय ऑलवेज स्पीक पॉलिटली टू द टीचर. आय ऑलवेज ईट व्हेजिटेबल. आय नेवर यूज प्लॅस्टिक बॅग्स आणि आय नेवर वेस्ट वॉटर. तसं दे ऑलवेज स्पीक पोलाइटली टू द टीचर. दे नेवर यूज प्लॅस्टिक बॅग्स. अशा पद्धतीने बघा एक वाक्य मी तयार केलेलं आहे, पॅरेग्राफ तयार केला आहे. तुम्ही सुद्धा या पद्धतीने पॅरेग्राफ तयार करू शकता. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. आणखी कोणत्या विषयावर व्हिडिओ हवे आहेत ते सुद्धा मला कमेंट करा. बघा या ठिकाणी क्वेश्चन सोडवायचे तुम्हाला. रिअरेंज द वर्ड्स टू फॉर्म अ मिनिंगफुल क्वेश्चन्स. या ठिकाणी या शब्द दिलेले आहेत आणि त्यांचा क्रम व्यवस्थित लावून आपल्याला एक क्वेश्चन तयार करायचं, स्टेटमेंट तयार करायचं आहे. तर या ठिकाणी आपल्या पद्धतीनं स्टेटमेंट तयार करता येईल. ॲन्सर वेअर यू लास्ट सॅटरडे म्हणजे या पद्धतीने एक क्वेश्चन तयार झालेला आहे. या ठिकाणी डू, पेट्स, हॅव, आणि यू हे शब्द क्रमशीर लावून आपलं एक वाक्य तयार करायचं म्हणजे क्वेश्चन तयार होतोय. बघा, डू यू हॅव एनी पेट्स हा एक क्वेश्चन तयार झालेला आहे. कम्प्लीट द कन्व्हर्सेशन ऑन द गिवन सिच्युएशन विथ द हेल्प ऑफ द पिक्चर. चित्राच्या मदतीने तुम्हाला एक संभाषण पूर्ण करायचं आहे आणि या ठिकाणी सिच्युएशन दिले. राजू अँड रीना आर एंगेज्ड इन अ डिस्कशन ऑन द फूड्स. या फळाविषयी ते चर्चा करत आहे. मग ते काय बोलत असतील? राजू काय म्हणत असेल? हाऊ मेनी मँगोज आर देअर इन द बास्केट. करेक्ट, हाऊ शब्द येऊन जाईल इथे. देअर आर डॅडॅस मँगोज इन द बास्केट. देअर आर 4 मँगोज इन द बास्केट. फ्रेम अ मिनिंगफुल क्वेश्चन फ्रॉम द गिवन वर्ड्स. व्हॉट या शब्दापासून एक अर्थपूर्ण क्वेश्चन तयार करायचा आहे. तर मी हा तयार केला आहे. व्हॉट डू यू लाईक टू ड्रिंक. त्यानंतर व्हॉट डू यू प्ले. अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळे क्वेश्चन तयार करू शकता. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. ऑब्झर्व द पिक्चर केअरफुली अँड कंप्लीट द गिवन पॅरेग्राफ ऑन मून. 5 मार्क्ससाठी क्वेश्चन आहे आणि त्यासाठी कोणते शब्द वापरायचे ते पण दिले. लव, क्लोजेस्ट, ॲस्ट्रॉनॉट्स, अर्थ अँड स्टडी. हे शब्द उलटसुलट क्रमाने दिलेले आहे. आपल्याला त्यांचा योग्य क्रम ओळखून पॅरेग्राफ वाचायचा आहे. बघा, हॅलो पीपल ऑन अर्थ, आय एम युअर क्लोजेस्ट नेबर. आय गो राऊंड अँड राऊंड द अर्थ. फ्रॉम द अर्थ you always see only one side of me. You never see other side or the other half of me. People on the earth love me. They write stories and poems about me. They send spacecraft to study me from close. Do you know 2 astronauts from the earth landed on me once? Maybe someday other people on the earth will also come to visit me. I am the moon. अशा पद्धतीने मूनची स्टोरी आपण कंप्लीट केली आहे. मित्रांनो, ही स्टोरी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा. तुम्ही स्वतः नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. कंप्लीट द फॉलोइंग लेटर विथ द हेल्प ऑफ द गिव्हन क्ल्यूज. तुम्हाला या ठिकाणी लेटर कंप्लीट करायचं आहे. या ठिकाणी इयर, विश, थँक, टुडे आणि वर्ड हे शब्द सुद्धा वेगवेगळ्या क्रमाने आलेले आपल्याला पॅरेग्राफमध्ये योग्य ठिकाणी त्यांचा वापर करायचा आहे. 15 सनग्लोरी, आनंदनगर, पुणे 411005. 21st February 2023. Dear mother, hope you are doing well. My studies are going on the very well. I am writing this letter to wish you a very happy Mother's Day. Happy Mother's Day, ma'am. What you are I am today is because of you. For me, all the days of the year is Mother's Day. There is nothing in this world without mother. I thank you for all the things you have done for me. So best wishes to you. How is dad and all other family members? Love to all of you. Yours lovingly, टीना. म्हणजे या मुलीने आपल्या आईला लिहिलेलं मदर्स डेचं पत्र आहे आणि आपण त्या पॉईंटच्या साह्याने ते पूर्ण केलेलं आहे. तुम्हाला लेटर आवडला असेल तर लाईक करा. तुम्ही स्वतः नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. रीड द पॅरेग्राफ अँड कंप्लीट द फ्लो चार्ट टू मेकिंग अ पेपर डॉग.
हे पेपर डॉग तयार करण्याच्या कृती ह्या पॅरेग्राफमध्ये दिलेल्या आहेत आणि हा पॅरेग्राफ वाचून त्याचं एक क्रमशीर फ्लो चार्ट म्हणजे ॲक्शन चार्ट आपल्याला तयार करायचा आहे. तो मी पुढील पेजवरती तुम्हाला करून दाखवलेला आहे. तुम्ही सुद्धा पॅरेग्राफ वाचून घ्यायचा आहे. चला तर मग आपण आन्सर बघूया. पूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हाऊ टू मेक अ पेपर डॉग. फर्स्ट काय करणार आहोत आपण, टेक अ स्क्वेअर पीस ऑफ पेपर. सेकंड, फोल्ड द पेपर डायगोनली इन हाफ टू मेक अ ट्रायंगल. थर्ड नंबरला करणार आपण फोल्ड वन कॉर्नर डाऊन. फोर्थ, डू द सेम द अदर साइड. फिफ्थ, fold the bottom corner up. 6, cut the circle out paper from nose and glue on it. 7 and last, draw on eyes and any other details and you are done. म्हणजे या पद्धतीने आपण ती जी कृती आहे त्याचा फ्लो चार्ट कंप्लीट केलेला आहे. मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा. स्वतः नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. पाहत राहा शैक्षणिक स्वराज यूट्यूब चॅनल. थँक्यू.